हाय केलं हाय. आमच्यासोबत कल्पेश परब पण आहे. तुम्ही याला ब्लॉग मध्ये बघितलं असाल. शीतल नेहमीप्रमाणे जिथे जाते तिथे डबा गोळा करते. काकी आमची प्रसन्न झालेली आमच्यावरती. सगळं आमची काकी प्रसन्न झाली आमच्यावरती. सब खा गए, कुछ नहीं बचा. हे वेखंड आहे जे आपण मसाल्यांमध्ये वापरतो. ते मसाल्यामध्ये वेखंड वापरतात. वेखंड मसाल्यात नाही वापरत. डोक्याला लावतात ते वाट. डोक्याला लावतात ते. ह्याच्या टायमाला तो मीम बनवणार शिकल. एक तास चांगला मीम. लॉग नाही आम्ही बनवतो खरंच. वेखंड ते वाटतात ना. वाटा उघडून लावतात ना ते. पुदिना बा पुदिना. जेणे कोणाला मग तुळशीच्या मंडी. जेणे कोणाला माहिती. आता हे पण घे. ओ नो ओ नो ओ नो 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 नो. काही माहिती न असणारे माणसं इथे आलेली आहेत. तिघ पण. पाहू शकता वेगवेगळ्या प्रकारचे गोंडे आहेत तिथे. छान गोंडे आहेत. छानच असतात गोंडे. आपण कारची सर्व्हिस करतो, एसीची सर्व्हिस करतो. कचरा बाहेर गेला की ऑटोमॅटिकली कूलिंग वाढतं, मायलेज वाढतं. सेम थिंग बॉडी ऑल्सो इज अ कॉम्प्लेक्स मशीन. आपण आंघोळ करतो, बाहेरून साफ होतो. इंटरनल क्लेन्झिंग नेव्हर हॅपन्स. हे गुड क्वेश्चन, यू आर अ गुड क्वेश्चन. तुमचा पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे असंच काहीतरी. सो असंच काहीतरी मध्ये आज आपण काहीतरी वेगळं घेऊन आलेलो आहोत. सो आज आपण एका एक्झिबिशनला जाणार आहोत. सो तिकडे आम्ही आता लवकरात लवकर पोहोचू. आम्हाला तसं लेट झालेला आहे. सो आम्ही पोहोचून तुम्हाला तिकडे दाखवू की तिकडे खूप काय काय चांगलं आहे आणि खूप काय काय तुम्हाला तिथे बघायला मिळेल. सगळ्यात चांगलं तर बघा, आज आमची ही मंडळी आहे जी आज आम्हाला सोबत असणार आहे. अरे मेले हाय केलं हाय. लेट्स गो. सो मित्रांनो, फायनली आपण इथे आता पोहोचलेलो आहोत. सो आता आम्ही पुढे कॉलेज दादरला आहे. रुपारेल कॉलेज इथे हा आता प्रोग्राम चालू झालेला आहे. इट्स एन एक्झिबिशन ऑफ फ्लावर्स. म्हणजे खूप प्रकारचे फ्लावर्स अँड प्लांट्स दिसली. सो इथे एका मित्राचं माझ्या मम्मीने एक्झिबिशन लावलं. तुम्हाला मी आता दाखवतो. इथे खूप काही तुम्हाला शिकायलाही भेटेल. खूप प्रकारचे प्लांट्स आहेत. तुम्हाला इथे चांगल्या चांगल्या प्लांट्सबद्दल माहिती सुद्धा मिळेल. बघू शकता खूप डिफरंट अशा फ्लावर्स आहेत. ते आधी तर मी सुद्धा नाही बघितले तरी इतके छान सुंदर फुलं दिलं. चला तुम्हाला पुढे दाखवतो अजून काय काय. पुढे पण खूप काही आहे. खूप मजा येईल आपल्याला बघायला. हे सुद्धा फ्लावर्स आहेत. खूप छान फ्लावर्स आहेत. खूप सुंदर आहे. तुम्ही पाहू शकता. हो छान दाखवतो बघा. मस्त बनवलं ते फ्लावर्सचं. इंडिया असा फ्लावर्सने पुन्हा क्रिएट केलेला आहे. खूप छान प्रकारे आपण ते क्रिएट केलेलं आहे. व्हाईट फ्लावर्स गोल्डन सगळं क्रिएट केलेला आहे. अच्छा खूप छान बघा किती मस्त येतं गोंड्याचं पण. त्याच्या आधीपासून बघितले पण येतं. आमच्यासोबत कल्पेश परब पण आहे. तुम्ही याला ब्लॉग मध्ये बघितलं असाल. सो कल्पेश, तुला काय वाटतं इथे येऊन?
लोकांनी इथे यावं आणि काय बघावं असं तुला म्हणणं, तुमचं म्हणणं काही आम्हाला समजेल? मला म्हणजे अजून सुद्धा मी सगळं फिरायचं आहे. मी त्याच्यानंतर माझं मत मांडेन. तुम्ही यावं, कधी यावं. यंदाचं तरी मला वाटतं आता क्लोज होतं ना 2 दिवस. हां, आज लास्ट आहे. हां, आज लास्ट आहे. सो आमचा जॉब येईपर्यंत कदाचित ते क्लोज म्हणजे झालेलंच असेल. सो नेक्स्ट इयर तुम्ही लक्ष ठेवू शकता बरोबर. की जेव्हा असेल तेव्हा तुम्ही भेट देऊ शकता. पण आतासाठी तरी आम्ही स्वतः बघतोय नक्की काय आहे इथे. त्याच्यानंतर आम्ही सांगू आमचे ओपिनियन. तर आता सुरुवात करूया आपण. मित्रांनो, इथे आता वेगवेगळे प्रकारचे स्टॉल लागलेले आहेत, तर तुम्हाला मी ते पण दाखवतो. चला, ते तुम्हाला मोठे मोठे पॉट भेटेल, खूप मोठे मोठे. त्याच्यामध्ये तुम्ही खूप मोठे मोठे झाड लावू शकता, एंट्रीसाठी म्हणा किंवा बाहेर म्हणा, किंवा असं काही डेकोरेटिव्ह पॉट्स आहेत ते तुम्ही इथे. त्याचं इथे नाव आहे डेकोरा मोना एजन्सी, नंबर तो दिलेला आहे. ते तुम्ही नक्की व्हिजिट करा, कॉन्टॅक्ट करायला. तिथे छान असे खूप छोटे हाऊस प्लांटर्स किंवा ऑफिस तुम्ही इथे यूज करू शकता. हे इतके छोटे असतात, मोठे होत असतील ना? नाही एवढंच एवढे असतात हे? ओके. चायना ऑरेंज. हा, एवढेच असतात. चायना ऑरेंज. शॉपचं नाव आहे पाटील नर्सरी. ज्यांना कोणाही कॉन्टॅक्ट करून झाड घ्यायचं असेल तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करू शकता. यांचा ॲड्रेससुद्धा आहे इथे. तुम्ही हे बघू शकता. इथे पण खूप काही वेगवेगळं मिळतं. चंदनाचं इथे आर्टिफॅक्ट्स आहेत खूप वेगवेगळ्या टाईपचे, खूप वेगवेगळ्या टाईपचे इथे आर्टिफॅक्ट्स आहेत. शीतल नेहमीप्रमाणे जिथे जाते तिथे डबा गोळा करते. काकी आमची प्रसन्न झालेली आमच्यावरती. हे सगळं वेळ आमची काकी प्रसन्न झाली आमच्यावरती. खूप टाईपचे तुम्हाला वॉटरीज आहेत. इथे लोणचं आहे. लोणचं आहे इथे येऊ शकता. गुजराती दिलखुश मुखवास नंबर आहे त्यांचा. सुद्धा ठीक आहे. मग ती एक मोठं सोप आहे का? सर हे काय आहे? सर हे केसांसाठी तेल आहे. खोबरेल तेल कोकोनट ऑइलला गरम करायचं. तो ऑइल थंड झालं केसामध्ये टाकून 2 दिवस ठेवायचं. 2 दिवसानंतर तेलाचा रंग लाल होईल, मग केसाला लावायला सुरुवात करायची. ओके. याच्याने काय गेलेली केस तर गेली आहे त्या केसाची लांबी वाढवते, डॅन्ड्रफ फिट होतं, कोंडा होत नाही आणि हे केसाच्या सगळ्या समस्यांसाठी. आणि याच्यामध्ये हे सगळे आपण टाकले. रोजमेरी, आवळा, हळदा, बेलडा. ओके. आणि आपलं दगडूतेली नावाने आहे. फ्रॉम सिन्स 1875. ओके. आणि आपलं 100-125 वर्ष जुनं ब्रँड आहे. मला fat loss, bloating, knee joint pain solution. Prepare you for like this will last you 1 जन 6 महीने चलती है. अब रेगुलरली 6 महीना ये लेते हो ना तो यू विल फाइंड कि जो मराठी बोलू शकतो. मराठी इज नॉट सो फ्लुएंट. नाही चालेल. आप यू कॅन कंटिन्यू इंग्लिश ओनली. I try. नो इट्स ओके. कसं आहे हे 6 महिने चाललं आहे. तुम्ही हे एक बॉटल संपवली की वातावरण पण कसं आहे. आज आता थंडी आहे, मग अचानक गरमी वाटते, अचानक पाऊस येतो, तर तो जे नेगेटिव्ह इफेक्ट येतात आपल्या बॉडीवर टी विल फाईंड ते कमी होत चालले. हे कशासाठी आहे ते? इम्युनिटी बिल्डअपसाठी आहे. ओके. ते काय करतो, ते टॉक्सिन्स बाहेर पडतो. बरोबर. आपण कारची सर्व्हिस करतो, एसीची सर्व्हिस करतो, कचरा बाहेर गेला की ऑटोमॅटिकली कूलिंग वाढतं, Right. मायलेज वाढतं. सेम थिंग बॉडी ऑल्सो इज अ कॉम्प्लेक्स मशीन. आपण आंघोळ करतो, बाहेरून साफ होतो, इंटरनल क्लेन्झिंग नेवर होतं.
हे आत्मधनं त्याला असेल. ह्याच्यात केसर, चंदन, रक्तचंदन. अच्छा इट्स लाईक अत्तर. मग अच्छा स्किनसाठी आहे. ओके. फेसमध्ये, स्किनमध्ये. हां तसं आहे. ॲज अ मॉइश्चरायझर पण काम करणार. ओके. sunscreen पण काम करणार. अच्छा ॲक्ने वगैरेसाठी राईट. रिलायन्समध्ये तुम्हाला त्याचं थोडंसं समजेल की कसं आहे ते. ओके. ह्याची स्मेल पण बघा तुम्हाला केसर, चंदन. लाईक नॅचरलच आहे एकदम. हा कोणता होता? कुमकुम आली. हे आमचं स्वतःचं ब्रँड आहे. हे स्वतःच सगळं आमचं मॅन्युफॅक्चरिंग स्वतःचं आहे ना सर. हे मॅन्युफॅक्चरिंग आमचं स्वतःचं आहे. हे मोगरा आहे. हा मोगरा आहे. चंपासुद्धा आहे. तर लावा प्लीज. हा रोज आहे. हा लाईट आहे. हा एक्वा आहे सर. हा तुम्हाला फार आवडेल. हा जेंट्सचा आहे. जेंट्स लेडीज दोन्ही पण आहे. हे सॉलिड वेअर परफ्यूम आहेत. हां सर आमची अगरबत्ती खूप चांगली आहे ओके. जी 1 तास जळते. ह्याची बनवलेली आहे. हवन सामग्रीची आहे. अच्छा हवन सामग्री. हवन सामग्रीची आहे. आणि ही चंदन आहे. ह्या दोन्ही पण होममेड आहेत. आणि ह्या 1 तास पूर्णपणे जळतात. ओके. ह्या इथे आम्ही 190 मध्ये 120 ला लागतो. आणि आमचं मच्छरचं हे आहे जे आपण 8-10 हे मेणा पाण्याच्या बादलीमध्ये टाकून आपण जागी पुसू शकतो. आणि एका वाटीमध्ये घेऊन त्याच्यामध्ये 2-4 ड्रॉप टाकून गोकुळधाममध्ये. अच्छा ईशला. हां ईशला मला रोज नाही दिले ना शिल्पॅक. हे आमचं टेस्ट आहे. ते कसं आहे 290 आणि हे घ्याल तर 250. इथे नको बघू फिरत राहायचे ते. काय फिरू जागा बघू शकता. ते पूर्ण फुलांचं आणि प्लांट्स सर्टिफिकेशन सगळं केलेलं आहे. प्रत्येक प्लांट पद्धतीची माहिती सुद्धा दिलेली आहे. खूप छान अशी बाजी केलेली आहे. गोदरेज गोदरेज. हे खूप वेगवेगळे पण असतात. ते प्रत्येकी वेगवेगळ्या प्लांटबद्दल लिहिलेलं आहे. काय काय नाव आहे नाव आहे. हे वेखंड आहे जे आपण मसाल्यांमध्ये वापरतो. ते मसाल्यामध्ये वेखंड वापरतात. म्हणजे ते वेखंड बाई, मसाल्यात नाही डोकं बिकं दुखलं की लावतात ना ते. डोक्याला लावतात ते वाट. डोक्याला लावतात ते. ह्याच्या टायमाला तो मीम बनवणार शिकायला 1 तास चांगला मीम हा लॉग नाही आम्ही बनवतो खरंच. अरे वेखंड ते वाटतात ना. वाटा उघडून लावतात ना ते. पुदिना बघ पुदिना, कढीपत्ता, कापूर, तुलसी, लेमन ग्रास, वासंती पण बघ. सब्जा. हा बघा सब्जाचं झाड असं काहीतरी असतं जेणे कोणाला मग तुळशीच्या मंडी. जेणे कोणाला माहिती. आता हे पण घे. ओ नो ओ नो ओ नो 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 नो. जेणे कोणाला माहित नसेल हा सब्जाचं झाड आहे. घेते हे बघ शीतल. हे बघ स्नेक. स्नेक प्लांट. दिस इज गुड फॉर ऑक्सिजन. हां स्नेक प्लांटमध्ये तर हे ऑक्सिजनसाठी खूप चांगलं असतं. कारण का हे रात्रीचं पण ऑक्सिजन प्रोड्यूस करतं. सो दे हॅव क्रिएटेड अ फ्लोरल अरेंजमेंट्स. मस्त केलंय खूप. बटरफ्लाय. इथे काहीतरी पायनॅपल्स आहेत. समथिंग लाईक ट्री अँड
सगळे प्रोजेक्ट्स जे आहे ते स्टुडंट्सने केले आहेत. फ्लावर्स रांगोळी आहे. बेसिकली इथे जे सगळं आहे ते फ्लावर्स बनवलं आहे. मेहनत का नूर है, हर फूल में छुपा वो सब्र का सुरूर है. जो जमीन से वफा करे उसे जमीन नवाजती है. जो जमीन से वफा करे उसे जमीन नवाजती है. वही कुदरत का दस्तूर है, वही उसका गुरु है. सो कॉम्प्लीमेंट्स टू ऑल ऑफ माय फ्रेंड्स वंस अगेन. कसे आहेत किंवा पिंपळगाव मागवले आहे ते बावडींच्या शेतामध्ये आणि ही केळी वसईची आहे आणि हा पेरू पण नाशिकचा 4 ले आणि हे मनुके आहे. नहीं होगा नहीं ही ऑर्गॅनिक स्ट्रॉबेरी आहे. उनको पता है कितने में खरीदा क्या हे स्ट्रॉबेरी जाम आहे. ओके ही वसईची केळी आहे आणि हे नाशिकचे काजू आणि पेरू पण नाशिकचे. हे नारळ तुम्ही जे आहेत ते हे अलिबागचे आहे अलिबागचे नारळ. याची 3,000 प्राइस आहे आणि ह्या नारळाची 350 प्राइस आहे. नाईस. प्लांटिंग तुम्ही करू शकता. ओके वहिनी जो भी आप सेल कर रहे हो बता दो. आपका वो बॉटल देखो वहाँ पे. ये पैशन फ्रूट का जूस है. पैशन फ्रूट इज द फ्रूट फ्रॉम कृष्ण कमल का फ्लावर. कृष्ण कमल फ्लावर सबको पता है, उसका जूस है ये. It has many health benefits. It's very refreshing. It gives you instant energy. It's very good for health. You can Google it out and find out its benefits. अभी यहाँ पे जगह कम है इसलिए इतना सा लिखा है. Google करोगे तो बहुत सारा है. हाँ, बहुत सारा है. एंड दिस इज नेटिव टू इंडिया. लोगों को पता नहीं है, लोगों को लगता है ये इम्पोर्टेड फ्रूट है. ओके. अगर दिस इज नेटिव टू इंडिया. अगर परचेस करना हो तो आप वो भी बता ये दीजिए. आपको परचेज करना होगा तो कांटेक्ट नंबर मैं देती हूँ. हाँ. कांटेक्ट कर सकते हो, मैं कुरियर कर दूँगी. ठीक है. और फ्रूट्स का प्राइस भी बोलो. फ्रूट, हाँ, अगर आपको फ्रूट चाहिए तो फ्रूट अभी आज का रेट है, आज का निकल का रेट है 600 रुपीज़ पर केजी. ओके. हाँ, बाप रे. वो डिपेंड्स अपॉन उसका सीजन के ऊपर, अवेलेबिलिटी के ऊपर रेट ऊपर नीचे होता है. हां, त्याच्यानंतर ते ना 1 वर्षभर एवढंच वाढत एवढंच. त्याच्यानंतर ते हळूहळू त्याला सिंगल पान सुरू असं सिंगल पान येतं. सिंगल पान येतं. नंतर मग त्याला असे 3 पान येतात. हां, मग नंतर ते ग्रो करत जातं, पसरत जातं. हां, नंतर ते खूप मोठं झालं. ऍक्च्युली ते वरती खूप जातं. म्हणजे तुला जर जागा असेल तुझं घरी तर ते कुठे पण जाऊ, तुला टेन्शन नाही. पुढचं आणायचं तर ते जाऊ दे कुठे. त्याच्या मनाने ते वाढतं. आता हे मनाने नाही वाढत. म्हणजे मनाने वाढायला गेलं की त्याला खिचते. हां, मग त्याला ना असं बघ, मला ते सारखं त्याला हे करावं लागतं. मी ह्या क्लिप्स वगैरे आणल्या मी ऑनलाईन. मग त्या असं करून त्याला मी केलं. पण आता किती सक्सेस आहे मला. आता हे ना ह्या महिन्यामध्ये हे ह्या महिन्यात पाण्याला काय लागतं नाही असं पण मला थोड्या पाण्यात पण जातं. नाही म्हणजे पाणी लागतंच त्याला, पण जास्त पण नाही लागत. आता हे माझं हे मी दुसरीकडे लावलं. तिकडे ग्रो नव्हतं होत म्हणून हे माझ्या देखरेखीखाली आता ते ग्रो झालं. हे पण दुसरीकडे होतं आणि हे मग हे ग्रो झालं. त्यामुळे मी हे असं कोणाला देण्यासाठी त्यानंतर एवढं झालं तरी किती सक्सेसफुल नाही.
ही खाणारी माणसे. पास्ता हॅलो गाईज, दॅट्स इट फॉर दिस व्लॉग. तुम्हाला कसा वाटला हा व्लॉग? प्लीज डू लाईक, शेअर अँड कमेंट. आणि तोपर्यंत लाईफमध्ये स्माईल करा, प्रेम करा आणि असंच काहीतरी करत राहा.